नागपुर शहर में जितने भी पब्स और रूफटॉप स्थित है और नागपुर शहर के बाहर जो हाईवे है वहाँ पे जो भी ढाबे है उन सब के ऊपर में हमारे नागपुर के कलेक्टर विपिन ईटनकर सर ने एक जीआर जारी किया है। उन पे जो इल्लीगल दारू पीते हैं वहाँ जाकर उन लोग के ऊपर में सख्त कार्रवाई करने के लिए एक जो जीआर है वो जारी किया है। आइए हम सुनते हैं खुद विपिन ईटनकर सर से कि क्या क्या उन्होंने जीआर जारी किया और ये क्यों किया। देखो, जहाँ पे जिस पब को, बार को, FL3 को गवर्नमेंट ने परमिशन दी है, वहाँ पे जो गवर्नमेंट के नियम है, एक्साइज रूल्स कि हु शुड एंटर, हु शुड नॉट एंटर, एज लिमिट, उसके हिसाब से चलाएंगे। हमने उनको गाइडलाइंस भी दी और उनको बोला कि बार के बाहर लगाओ कि 25 के ऊपर ही अलाउड है, 21 के ऊपर सॉफ्ट ड्रिंक्स या सॉफ्ट लिकर अलाउड है, फिर कितने बजे तक चला सकते हो, कितने बजे तक ना चला सकते हो, पार्किंग की व्यवस्था आपको करनी पड़ेगी। ये सब गाइडलाइंस हमने दिए हैं। अगर उसका वो वायलेशन करते तो कार्रवाई करेंगे। हमने बहुत सारे होटल्स और पब्स अभी बंद कराए हैं बिकॉज वायलेशन है। जहाँ पे वायलेशन नहीं है दैट कैन रन, बट जहाँ पे वायलेशन होगा उन पे ऍक्शन ली जाएगी। नाही, मागच्या काही दिवसापासून एक्साइज डिपार्टमेंट हे जे हायवेवर नागपूरच्या पेरिफेरलमध्ये, पेरी अर्बन एरियामध्ये जे हायवेवर जे ढाबे चालतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जवळपास मागच्या 3 हप्त्यामध्ये 78 रेड्स एक्साइज डिपार्टमेंटने केलेले आहेत। त्या रेड केल्यानंतर एक्साइज डिपार्टमेंटचा जो एक्साइज ऍक्ट आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यावर कारवाई करतो, परंतु कुठेतरी एकत्रितरित्या कारवाई व्हायला हवी, जेणेकरून टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, काउन्सिलचे सीओज, लोकल बॉडीचे ऍक्शन, बिल्डिंग परमिशन, त्याच्यानंतर FDA, शॉप ऍक्ट, या सगळ्या डिपार्टमेंटनी जर एका कारवाई केली तर ते इफेक्टिव्ह होईल असं प्रशासनाचं मत होतं। आणि त्या अनुषंगाने 2 दिवसा अगोदर आमच्या कलेक्टर ऑफिसला एक्साइज SP, आपले SP, CP सरांचे प्रतिनिधी, फूड अँड ड्रग, शॉप ऍक्टवाले, जिल्हा परिषद CO आणि सगळे नगर प्रशासन विभाग सगळ्यांचे कंबाईंड मीटिंग झाली आणि यांनी कंबाईंड असा ऑर्डर काढलेला आहे की जेव्हाही रेड झाल्यावर कंबाईंड व्हिजिट त्या याच्यावर होऊन जर त्या हॉटेलची किंवा ढाब्याची, इलिगल ढाब्यांची जर बिल्डिंग परमिशन असेल त्यांच्यावर त्यांना अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल। जर त्यांच्या किचनमध्ये काही अडचण आहे तर FDच्या नुसार कारवाई करण्यात येईल, जेणेकरून 360 डिग्रीने त्यांच्यावर जर आम्ही कारवाई केली तर इफेक्टिव्ह होईल असं आम्हाला वाटते। आणि त्यामुळे आता जे पुढील कारवाई होईल त्या कंबाईंड रीतीने त्या ढाब्यांवर होईल। आणि सगळ्यात मोठा रिस्क हा आहे की आता नुकताच गडकरी साहेबांनी एक रोड सेफ्टीवर, झिरो फॅटॅलिटीवर मीटिंग घेतलेली होती। त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हवरही आम्हाला कंट्रोल त्याच्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून ढाब्यावर इलिगली दारू पिल्यावर वापस येताना अननेसेसरी त्यांचा ऍक्सिडेंट होऊन कोणाची एक बेकसूरची जीव जाता नको, त्यासाठी पण ही कारवाई आम्ही करणार आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सूचना करतो, जे हॉटेलमध्ये जाते की इलिगल कुठेच दारू कंझ्युम करू नका, कारण हे आपल्याला पण ट्रबलमध्ये टाकू शकतं आणि त्या विकणाऱ्याला पण ट्रबलमध्ये टाकू शकतं। त्यामुळे ही कारवाई आता पुढचं आम्ही कंटिन्युअस 2-3 महिने याच्यावर कारवाई आम्ही स्ट्रिक्टली याच्यामध्ये करणार आहे। नाही, याच्यामध्ये तातडीने आम्ही त्याच दिवशी शासनाने ऑर्डर काढलेला होता की पंचनामे त्वरित सुरू करा। त्याकरिता 2 प्रकारचे पंचनामे सुरू आहे। एक जे शहरी भागामध्ये लोकांच्या घरी पाणी घुसून त्याचे डॅमेज झाले, जवळपास आम्ही 100-125 टीम्स बनवल्या आहेत, त्यांचं पंचनामे करण्याचं काम अर्ध्याहून जास्त झालेलं आहे। काही लोकांची तक्रारी होती की सर आमची कॉलनी सुटलेली आहे, तर त्याची पण यादी आम्ही कॉर्पोरेशनकडून घेऊन आमची टीम, महसूलची टीम बनवून ते पण पंचनामे सुरू आहे। आणि दुसरं डॅमेज झालं होतं आपलं शेतपिकांचं, त्याच्यामध्ये पण तालुक्याला तलाठ्यांमार्फत, ग्रामसेवकांमार्फत तातडीने ही पंचनामे सुरू आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये पंचनामे संपून जाईल। काही ठिकाणी भागामध्ये आता पाणी आहे, त्यामुळे आम्हाला तिथे एंटर होत नाही, जसंच पाणी कमी होईल जाऊन त्याच्यावर आम्ही पंचनामे संपवू। त्याचं प्राथमिक रिपोर्ट आम्हाला 1-2 दिवसामध्ये येईल। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर दोषी असेल तर त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। नाही, आता जर नागपूरचं जे पायलट होतं माननीय विभागीय आयुक्त मॅडमच्या मार्गदर्शनाखाली जे आपण ई पंचनाम्याचं जे मॉड्यूल सुरू केलं ते आता पूर्ण महाराष्ट्राला अप्लिकेबल माननीय मंत्री महोदयांनी केलेला आहे, त्यामुळे त्याच्यानुसारच पंचनामे होईल। पुलिस अपनी करती थी, एक्साइज वाले अपने करते थे, टाउन प्लानिंग वाले अपने करते, अभी सब एक साथ करेंगे तो उनको कहीं पे भी एस्केप नहीं मिलेगा लॉ में, एक साथ कार्रवाई होगी। और मुझे लगता है कि कुछ बड़े ढाबों पे, अगर हर तालुका में जो बड़े बड़े ढाबे जहाँ पे इलीगली बेच रहे हैं, जो हमारा इनपुट है उन पे अगर कार्रवाई करेंगे तो बाकी लोग अपने आप ही फॉल इन लाइन हो जाएंगे, ऐसा मुझे लगता है। तो वी विल वेट फॉर अनदर 15 डेज, जब कार्रवाई शुरू होगी उसके बाद रिजल्ट्स अपने आप सामने आएंगे। एक्साइज डिपार्टमेंट की बार बार जो रिक्वेस्ट थी उसके कारण और नागपुर में बढ़ते एक्सीडेंट्स को देखते हुए ये जो है हमारे विपिन ईटनकर सर ने ये जीआर को आगे लाया है और उसी की जो बारे में हमें और डिटेल सर ने बताया। कैमरामैन मोहन मिश्रा के साथ सुयश सेठिया, महाराष्ट्र TV 24, नागपुर।